त्याच्या माध्यमातून आपल्या नाकातून, आपल्या कंठातून, आपल्या शरीरातून एक ध्वनी निर्माण होतो, त्याला म्हणतात स्वर। आपण 1 तास ते सव्वा तास एका नाकपुडीमधून श्वास घेतो। माझ्या पतीबरोबर माझे नातेसंबंध खूप छान आहेत। नमस्कार, आपण स्वरविज्ञान किंवा शिवस्वरोदय शास्त्र या विषयावरती व्हिडिओ जो बनवला आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला। याच्यामध्ये खूप छान कमेंट आलेली आहे प्रमोद यांची। ते म्हणतात की एज्युकेशनल कंटेंट, आणि ती गोष्ट तितकीच खरी आहे, कारण की आपण जर समजा हे ज्ञान म्हणून शिकलो तर त्याचा वेगळा आनंद मिळतो, आणि तसं हे आपलं ज्ञान आहे, आपल्या देशातलं आहे। त्यामुळे आपल्याला याच्या माध्यमातून स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी करता येतात। शिवस्वरोदय शास्त्र याला स्वरविज्ञान असं म्हणतात। आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये शिवस्वरोदय किंवा स्वरविज्ञान हे दोन्ही शब्दांपैकी एक शब्द आला तरी तो एकच विषय आहे असं लक्षात ठेवा। स्वर म्हणजे श्वास। जसे गाण्यांमध्ये सा रे ग म प हे स्वर असतात, आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या कंठातून स्वर बाहेर पडतो, तर तसं स्वरविज्ञानामध्ये आपल्या श्वासाला स्वर म्हटलं गेलं आहे। हा स्वर कशातून निर्माण होतो? आपण जो श्वास घेतो, जो ऑक्सिजन आपण घेतो, प्राणवायू घेतो, त्याच्या माध्यमातून आपल्या नाकातून, आपल्या कंठातून, आपल्या शरीरातून एक ध्वनी निर्माण होतो, त्याला म्हणतात स्वर। तर हे स्वर म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं, हे तर प्रत्येक क्षणोक्षणी काम सुरूच आहे। एकही क्षण असा बीट त्याची मिस होत नाही। आपल्याला हा श्वास भरपूर काही देऊन जातो। रोजच्या जीवनामध्ये कसं वागायचं, रोजच्या जीवनामध्ये आपण दिवसाची सुरुवात कशी करायची, कोणत्या वेळेला कोणतं काम करायचं, कोणत्या श्वासामध्ये कोणतं काम करायचं, हे संपूर्ण आपल्याला श्वासाच्या माध्यमातून जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला समजेल की खरंच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या करतो आहे। 3 प्रकारचे स्वर सांगितले गेले आहेत। योगशास्त्रामध्ये आपला उजवा जो भाग आहे त्याला म्हणतात पिंगला नाडी, डावा जो भाग आहे त्याला म्हणतात इडा नाडी, आणि आपला बरोबर मध्यभाग जो आहे ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो त्याला म्हणतात सुषुम्ना नाडी। तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिघांवरतीच हे शास्त्र आधारलेलं आहे। पण याच्या माध्यमातून आपलं जीवन खूप छान करण्याचं एक तंत्र शिवस्वरोदय शास्त्रामध्ये आहे। मी तंत्र हा शब्द आवर्जून वापरतो, कारण की तंत्र म्हणजे टेक्निक, आणि टेक्निक जर आपण व्यवस्थित यूज केली तर त्याच्यातून टेक्नॉलॉजी क्रिएट होते, आणि ती टेक्नॉलॉजी मानवाचं जीवन हे खूप चांगलं करत असते। त्यामुळे हे टेक्निक आहे, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे, कोणत्याही प्रकार थोतांड नाही आहे। आपल्याला जर त्याचा योग्य वापर करून घेता आला, आपल्याला ते ज्ञान समजलं, तर आपल्या जीवनामध्ये देखील भरपूर चांगल्या गोष्टी निर्माण होत असतात, क्रिएट होत असतात। आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला आपल्याला देवाने नाक एक दिलेलं आहे, पण नाकपुड्या 2 दिलेल्या आहेत। आपण 1 तास ते सव्वा तास एका नाकपुडीमधून श्वास घेतो आणि नंतर आपण दुसऱ्या नाकपुडीमधून श्वास घेतो। श्वास जेव्हा शिफ्ट होतो, जो ट्रान्झॅक्शन पिरियड असतो, तेव्हा आपल्या दोन्ही नाकपुड्या सुरू असतात, त्याला म्हणतात सुषुम्ना नाडी, पण त्याचा कालावधी जो आहे तो फक्त 1 ते सव्वा मिनिटाचाच आहे। तर ज्या वेळेला आपली चंद्रनाडी सुरू असेल, म्हणजे चंद्रस्वर सुरू असेल, ज्या वेळेला आपला सूर्यस्वर सुरू असेल, सूर्यनाडी सुरू असेल, त्या वेळेला काय काय कामं करायची ह्या सगळ्यांचा उलगडा, किंवा एखादं काम करण्यासाठी आपली कोणती नाडी आपण ॲक्टिव्ह करायची, ह्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला मिळतात शिवस्वरोदय किंवा स्वरविज्ञान या अतिशय महत्त्वपूर्ण शास्त्रामध्ये। शंकर भगवंतांनी पार्वतीला हे शास्त्र सांगितलेलं आहे। आज आपण एक छोटी टेक्निक पाहणार आहोत। जर आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी आपले रिलेशन चांगले करायचे असतील, रिलेशन चांगले मेंटेन करायचे असतील, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे। बाकी सगळे टेक्निक आपण शिकणार आहोतच, पण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक उपाय पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपले जे दैनंदिन गोष्टी आहेत, रोजच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातून आपल्याला फरक पडेल आणि त्या गोष्टी लवकर अचीव होतील। बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं एखादं नातेसंबंध असतं किंवा एखादं रिलेशन आपलं खराब झालेलं असतं, ते व्यक्ती बोलत नाही आहे किंवा आपल्याकडून काहीतरी चुकी झालेली आहे, मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे, तर त्यावेळेला करायचं काय की आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह करायची। चंद्रनाडी ॲक्टिव्ह कशी करायची आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत, पण आत्ता आपण थोडक्यात चंद्रनाडी कशी ॲक्टिव्ह करायची ते पाहणार आहोत। करायचं असं की आपली उजवी नाकपुडी जी आहे ती बंद करायची, डोळे बंद करायचे, आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा।
याला म्हणतात चंद्रभेदी प्राणायाम। थोड्या वेळाने तुम्हाला जाणवेल की तुमची डावी नाकपुडी सुरू झालेली आहे आणि अशा वेळेला आपण एखाद्या व्यक्तीविषयी म्हणजे ज्या व्यक्तीविषयी आपल्याला त्याचे आणि आपले संबंध चांगले व्हावेत असं वाटत असेल त्याच्याबद्दल लिहायचं आहे किंवा मॅनिफेस्ट करायचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट की लिहिलेलं कधीही चांगलं, कारण की त्याच्या माध्यमातून आपण ती गोष्ट 4 वेळा करतो। एकदा आपण विचार करतो, मग आपण लिहितो, मग लिहिलेलं वाचतो आणि लिहित असताना आपण परत त्या गोष्टी आपल्या हातून ती कृती घडत असते। म्हणजे आपला हात आणि आपला मेंदू यांचं कनेक्शन होतं आणि याच्या माध्यमातून ते सायकिक इम्प्रेशन जे आहे ते संपूर्ण शरीरामध्ये निर्माण होत असतं। तर अशा प्रकारे आपण चंद्रनाडी सुरू केली आणि आत्ता लिहायचं आहे की या व्यक्तीबरोबर माझे रिलेशन खूप छान आहेत। उदाहरणार्थ, तर माझ्या पतीबरोबर माझे रिलेशन खूप छान आहेत, माझ्या पतीबरोबर माझे नातेसंबंध खूप छान आहेत। अशी 5 वाक्य लिहायची आहेत। वाक्य एकाच प्रकारे लिहा, 5 वाक्य लिहा। असं सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेला 5-5 वाक्य लिहायची आहे आणि तिन्ही वेळेला तुम्हाला तुमची चंद्रनाडी ॲक्टिव्ह करायची आहे। किंवा बऱ्याचदा आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह असते, आपल्याला कळतं, त्यावेळेला तुम्ही ही गोष्ट करू शकता। सूर्यनाडी चंद्रनाडी कशी ॲक्टिव्ह करायची, कोणत्या वेळेला कोणतं काम करायचं, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओपासून पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा एक बेसिक कोर्स आहे, त्यामुळे हे व्हिडिओ जे असतील त्याची लेंथ थोडी मोठी असू शकते, पण तुम्ही हे सगळे व्हिडिओ मनापासून पहा, परत परत पहा, कारण की अनेक प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओतून आपल्याला मिळणार आहे। दिनांक 24 नोव्हेंबर पासून पुढे 5 दिवस म्हणजे 24, 25, 26, 27, 28 हे 5 दिवस आपला सप्तचक्राचा ऑनलाईन झूमवरती कोर्स आहे। अनेकांनी विचारलं होतं की सप्तचक्राचा कोर्स कधी होणार आहे, तर हा जो नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करा, तुम्हाला पुढच्या डिटेल्स मिळतील। सप्तचक्राच्या माध्यमातून आपण आपलं व्यक्तिमत्व विकास करू शकतो। याविषयी अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। स्वरविज्ञान ह्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवायला तुम्ही सांगितलं आणि तुम्ही खूप छान कमेंट केल्या। मी नक्की सांगतो की यापुढे आपण काही व्हिडिओ स्वरविज्ञानावर बनवूया आणि पहा की आपल्या जीवनामध्ये देखील आपण खूप चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल। धन्यवाद।